नमस्कार भक्तो, भक्ती मी शक्तीच नलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली विषयावर चर्चा करणार आहोत, चालता फिरता मंत्र जप। होय, चालता फिरता मंत्र जप केला जाऊ शकतो का? आणि जर जाऊ शकतो, तर कोणते मंत्र जपले जाऊ शकतात आणि कोणते मंत्र जपणे योग्य नाही, यावर सविस्तर माहिती दिली जाईल। आपणास हे माहीत आहे का की काही मंत्र आहेत जे चालता फिरता जपले जाऊ शकतात आणि त्यांचा प्रभाव तुमच्या जीवनावर असाधारणपणे होऊ शकतो। मंत्र जपाची प्रक्रिया फक्त शांततेत किंवा एका ठिकाणी बसूनच केली जात नाही। तुम्ही कोणत्याही ठिकाणी, जरी तुम्ही चालत असाल, तरी मंत्र जप करू शकता। यामुळे तुमची साधना अधिक प्रभावी होते। चालता फिरता जप करता येणारे मंत्र म्हणजे नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र। हे मंत्र तुम्ही कुठेही चालत असताना, काम करत असताना किंवा घरी असताना जपू शकता। जेव्हा तुम्ही हे मंत्र चालता फिरता जपता, तेव्हा त्या मंत्रांच्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्या शरीरावर आणि जीवनावर फार सकारात्मक असतो। तुम्ही लक्षात घेतल्यास मंत्र जप करताना त्याची ऊर्जा तुमच्या आसपासच्या वातावरणाशी संपर्क साधते। यामुळे तुमच्या जीवनात विविध सकारात्मक बदल होऊ लागतात। पण त्यासाठी मंत्र जप करताना त्याचे शुद्ध उच्चारण आणि त्याचे सत्यतेत पालन महत्त्वाचे आहे। गुरुमंत्र हा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे। जर तुम्ही 11, 21 किंवा 41 दिवस या मंत्राचा जप नियमितपणे केला, तर तुम्हाला त्याचे परिणाम लवकर दिसू लागतात। तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होणे, तुमच्या इच्छांची पूर्तता होणे आणि तुमच्या जीवनातील घटनांचा आधीच आभास होणे हे सर्व गुरुमंत्राच्या प्रभावाने शक्य होते। गुरुमंत्राचा जप तुमच्या जीवनावर एक प्रगल्भ आणि सकारात्मक प्रभाव टाकतो। जसे की जेव्हा तुम्ही मनातल्या मनात गुरुमंत्र जपता, तेव्हा तो तुमच्या शरीरातील प्रत्येक कणांमध्ये प्रवेश करून तुमच्या साधनेला एक नवीन दिशा देतो। तुमच्या जीवनात आध्यात्मिक शांती आणण्यासाठी गुरुमंत्राचा जप हे सर्वोत्तम उपाय ठरते। हे मंत्र तुम्हाला दैनंदिन जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि त्याचे परिणाम नक्कीच अनुभवता येतात। चालता फिरता मंत्र जप करताना आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचाच प्रभाव तुमच्या जीवनावर होतो। मंत्र जप करताना त्याची ऊर्जा तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तींना, तुमच्या कामात आणि समाजात देखील पोहोचते। यामुळे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, वादविवाद आणि तणाव कमी होतात। आता चालता फिरता जप करताना तुमचं मन एका विशिष्ट ध्यानस्थ स्थितीत असायला हवं। मानसिक जप हा सर्वोत्तम प्रकार आहे। मानसिक जप म्हणजे तुमच्या मनात मंत्र जप करत राहणे। ह्याच स्थितीत तुमचं मन एकाग्र होतं आणि मंत्राची ऊर्जा तुमच्या सभोवतालच्या वातावरणात प्रवेश करते। याशिवाय उपांशु जप आणि वाचिक जप हे देखील महत्त्वाचे आहे। उपांशु जप म्हणजे मौन स्वरूपात जप करणे, जिथे आवाज बाहेर ऐकू येत नाही। वाचिक जप म्हणजे जोराने मंत्र उच्चारणे। या दोन प्रकारांच्या माध्यमातून तुमचं मन आणि शरीर एकसूत्री होऊन साधना अधिक प्रभावी होते। बीज मंत्र हे सुद्धा चालता फिरता जपता येतात। बीज मंत्रांची उच्चारण शक्ती अत्यंत प्रभावी असते। क्रीम हा एक बीज मंत्र आहे जो खास रूपाने शक्तिशाली आहे। बीज मंत्रांच्या जपामुळे आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक ऊर्जा येते। आता जेव्हा तुम्ही चालता फिरता मंत्र जप करता, त्याच्या प्रभावावर विचार करा। सात्विक आहार आणि ध्यानपूर्ण वातावरण ह्या सर्व गोष्टी जपाच्या प्रभावीतेला वाढवतात। तुमच्या साधनेची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही प्राकृतिक वातावरणात जप केल्यास तुम्हाला अधिक लाभ होतो। तुम्ही जर मंदिरात, पवित्र स्थानी किंवा नदीच्या काठी मंत्र जप करत असाल, तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो। अशा स्थानांवर केलेला मंत्र जप दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात आणतो।
तर भक्तिमय शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या अनुभवांचा आणि विचारांचा कमेंट्समध्ये आदान प्रदान करा. आपल्या साधनेमध्ये यश आणि आत्मिक शांती मिळवण्यासाठी ह्या मंत्रांचा जप तुम्ही कधीही सुरू करू शकता. धन्यवाद आणि जय श्री स्वामी समर्थ.